विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहात मंजूर झालेल्या जनसुरक्षा विधेयकाला महाविकास आघाडीनं विरोध केला आहे. या विधेयकाला असहमती देणारं पत्र मविआच्या आमदारांनी आज विधान परिषदेच्या सभापतींकडे सादर केलं. विशेष म्हणजे काल विधानसभेत मविआच्या आमदारांनी या विधेयकाला विरोध केला नाही. आज परिषदेत त्यांनी आपली भूमिका बदलली. सार्वजनिक सुरक्षेच्या नावाखाली दडपशाही करणारं हे विधेयक असून यात संविधानिक तज्ज्ञांनी उपस्थित केलेल्या चिंतांकडे दुर्लक्ष केल्याचं या पत्रात म्हटलं आहे. संयुक्त समितीनं केवळ 3 औपचारिक दुरुस्त्या केल्या, त्या समाधानकारक नसल्याचं या पत्रात म्हटलं आहे. तसंच अनेक व्याख्या स्पष्ट नसल्याचा आरोप करत विधेयकाचा दुरुपयोग होऊ शकतो असंही या पत्रात म्हटलं आहे. विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांच्यासह महाविकास आघाडीच्या सदस्यांनी विधेयकाला विरोध करणाऱ्या या पत्रावर सह्या केल्या आहेत. या विधेयकात कुठेही नक्षलवाद हा शब्द नाही, तर डावी कडवी विचारसरणी असं म्हटलेलं आहे, असं सांगत विधेयकाचा मसुदा दिशाभूल करणारा असल्याचा आरोप उद्धव ठाकरे यांनी केला आहे. ते आज विधिमंडळ परिसरात बातमीदारांशी बोलत होते. आपल्या संविधानाच्या प्रस्तावनेमध्ये जे काही लिहिलेलं आहे त्याच्यामध्ये सर्वसमावेशकता आहे, समानता, सामाजिक न्याय, व्यक्ती स्वातंत्र्य आणि मोदीजींनी सुद्धा सबका साथ सबका विकास म्हणजे ही डावी विचारसरणी आहे का उजवी विचारसरणी आहे हा फरक त्यातून कळत नाहीये. आम्ही याला जरूर समर्थन दिलं असतं किंवा देऊ, पण तुम्ही ते त्यातले शब्द जे आहेत त्याच्यात सुधारणा करा. त्याच्यामध्ये स्पष्ट शब्दामध्ये देशविघातक कृती करणारे, देशद्रोही वगैरे वगैरे जे काय आहेत, नक्षलवादी याचा उल्लेख करा आणि परत बिल आणा.